नमस्कार, मी मनीषा जोशी. तुम्ही पाहत आहात युग मीडिया. जामखेडमध्ये बुधवारी संध्याकाळी घडलेल्या एका थरारक गोळीबाराच्या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला. कुख्यात गुंड म्हणून ओळखला जाणारा सागर मोहोळकर याच्यावर भर रस्त्यात बेछूट गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर जामखेडमध्ये खळबळ उडाली असून या हल्ल्यामागचं नेमकं कारण काय? हा गँगवर आहे की कौटुंबिक वादातून पेटलेला संघर्ष, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय. मिळालेल्या माहितीनुसार जामखेड शहरातील न्यूरॉनी कॉलनी परिसरात संध्याकाळी 7:30च्या सुमारास ही घटना घडली. मोटारसायकलवरून आलेल्या एका हल्लेखोरानं सागर मोहोळकरवर अचानक गोळीबार सुरू केला. या हल्लेखोरानं 1-2 नव्हे तर तब्बल 7 राऊंड फायर केल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबारात सागर मोहोळकर गंभीर जखमी झाला असून 4 गोळ्या त्याच्या शरीरात घुसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. गोळीबाराची माहिती मिळताच जामखेड पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी अवस्थेतील सागर मोहोळकरला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्यानं पुढील उपचारासाठी त्याला अहिल्यानगर येथे हलवण्यात आलं आहे. या घटनेनंतर जामखेड शहरात भीतीचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालंय. सागर मोहोळकर हे नाव जामखेड परिसरात नवीन नाही. काही दिवसांपूर्वीच निलेश घायवळ याला कानशिलात लगावल्याच्या घटनेमुळे तो चर्चेत आला होता. या घटनेनंतरही परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळं या गोळीबाराच्या घटनेचा त्या वादाशी काही संबंध आहे का, अशी ही चर्चा आता सुरू झाली आहे. या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहितीही समोर आली आहे. अवघ्या 2 दिवसांपूर्वी सागर मोहोळकरच्या वडिलांनी त्याच्या विरोधात जामखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सागर मोहोळकर मला मारहाण करतो, अशी तक्रार त्यांनी पोलिसांकडे दिल्याची माहिती आहे. हा अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंद करण्यात आला होता आणि त्यानंतर अवघ्या 2 दिवसातच सागरवर झालेला हा बेछूट गोळीबार, त्यामुळं या 2 घटनांमध्ये काही कनेक्शन आहे का, याबाबतही विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करत जामखेडमधील वाढत्या गुन्हेगारीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये काय म्हणतात? ते म्हणतात, माझ्या मतदारसंघात जामखेडमध्ये गेल्या काही काळापासून गुन्हेगारी वेगानं फोफावतीये. गुन्हेगारांकडून गोळीबाराच्या अनेक घटना घडत आहेत. त्यामुळं सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. या संदर्भात अनेकदा आवाज उठवला तरीही या घटनांना आळा घालण्यात पोलीस प्रशासनाला यश आलेलं नाही. आजही सागर मोहोळकर या तरुणावर गोळ्या झाडण्यात आल्या असून तो गंभीर जखमी आहे. पोलीस प्रशासनानं या गुन्हेगारांच्या टोळ्यांच्या मुसक्या ओळून त्यांचा समूळ नायनाट करावा आणि सामान्य माणसासाठी दहशतमुक्त वातावरण निर्माण करावं. तसेच सरकारनेही या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं. या घटनेनंतर आता सर्वात मोठा प्रश्न उपस्थित राहतो, तो म्हणजे सागर मोहोळकरवर झालेला हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला? हा गुन्हेगारी टोळ्यांमधील वाद आहे का, की कौटुंबिक वादातून पेटलेला संघर्ष? पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून गोळीबार करणारा हल्लेखोर कोण आणि त्यामागचं खरं कारण काय, याचा शोध घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलं आहे. सध्या मात्र जामखेडमध्ये या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. युग मीडियाला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.